मुंबई झाली आणि मेट्रो स्टेशन मध्ये पाणी गेले. हे पहा, शिवसेनेला नाव ठेवलं जात होतं. शिवसेनेची सत्ता असताना ज्या पद्धतीने यंत्रणा लावली ती पावसाने मुंबई नुसती तुंबते, पण ती तासा 2 तासात सुरळीत होत होतं ज्यावेळेस शिवसेनेनी महानगरपालिका ताब्यात होती. आता मागच्या 3 वर्षापासून यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवले, रस्ते केलेले नाही. रस्त्याचं काम जे 3 वर्षापूर्वी डिक्लेअर केलं ते 25% काम झालेलं आहे आणि म्हणून हे परिणाम होणार. हे तर आदित्य साहेबांनी 8 दिवसापूर्वी सांगितलं की मुंबई तुंबणार आणि अजून तुंबणार मोठ्या प्रमाणावर. राज्य शासन कुठेतरी कमी पडते का? पूर्ण राज्य शासनाच्याच ताब्यात महापालिका आहे ना. तर राज्य शासनाचा कारभार मुंबई लुटण्याचा आहे, मुंबईचे उद्योग बाहेर नेण्याचा आहे, मुंबईचे डिपॉझिट खर्च करण्याचा आहे, त्यांचे जे बगलबच्चे त्यांना निधी देण्याचा आहे आणि जनतेला याचे परिणाम अशा पद्धतीने भोगायला लावण्याचा राज्य सरकारचा पूर्णपणे उद्देश आहे. तेच काम राज्य सरकार याला तयारच नव्हतं. म्हणजे आता जे अशा पद्धतीनं सरकारचा हवामान खात्याचा अंदाज करणारी यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरलेली आहे. सरकारला हे माहिती असायला पाहिजे की आता पाऊस येणार आहे, त्याच्यावर खबरदारी केली पाहिजे, उपाययोजना केली पाहिजे. सरकारला घेणं देणं काय? सरकार आता फक्त लुटण्यामध्ये, महाराष्ट्र लुटण्यामध्ये मग्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.